आणि आता बातमी आहे सर्वसामान्यांसाठी अतिशय इंटरेस्टिंग महत्त्वाची. चंद्रावरती माणूस गेला आणि चंद्रावरती इतर यानंही गेली आहेत. पण आता चंद्रावरती थेट अणु ऊर्जा केंद्र उभारण्याची तयारी रशिया करतोय आणि त्याच मिशनमध्ये चीन आणि भारत हे देखील साथीदार असणार आहेत. रशियाच्या आण्विक कॉर्पोरेशनच्या प्रमुखांनी तशी माहितीही दिली आहे. भारत आणि चीन हे आमचे दोन्ही पार्टनर्स चंद्रावरती आण्विक केंद्र उभारण्यासाठी उत्सुक आहेत, असं रशियन आण्विक कॉर्पोरेशननं म्हटलंय. सध्या या प्रोजेक्टची स्थिती काय आहे, तो किती काळात पूर्ण होणार आहे याची संपूर्ण माहिती सध्या उपलब्ध नाहीये. मात्र चंद्रावरती जर खरोखरच आण्विक केंद्र उभारण्यात यश आलं तर ते मानवांसाठी मोठं यश असेल. तसंच भारताच्या चंद्र मिशनला उभारी देणारही असणार आहे. आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत. लीना बोकेल शास्त्रज्ञ आपल्या सोबत आहेत. लीनाजी, आपलं खूप खूप स्वागत एनडीटीव्ही मराठीमध्ये. मुळात चंद्रावरती अशा पद्धतीनं अणुशक्ती केंद्र उभं करणं ही संकल्पना काय आहे, त्याचे काय येत्या काळामध्ये फायदे होणार आहेत? हा एक अतिशय ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे. दुनियातल्या म्हणजे जगातल्या सगळ्या स्पेस एजन्सीजना हे कधी ना कधीतरी करायचंच होतं आणि करायचंच आहे. तर नासाला तर करायचंच आहे. मग रशियन स्पेस एजन्सी रॉसकॉस्मॉसला आता चायनाची कोलॅबरेशन आणि चायनीज स्पेस एजन्सी आणि भारताच्या इस्रो बरोबर हे एकत्र कोलॅबरेशन मध्ये करायचं आहे. कारण हा अतिशय मोठा प्रोजेक्ट आहे. कारण खूप एक्सपेन्सिव्ह आहे, खर्चिक आहे अतिशय. तर आता चांद्रयान-3च्या स्पेसक्राफ्टला म्हणजे पेलोडला हिलियम-3चा शोध लागला आणि आपण म्हणतो की इंधन याच्यापासून येऊ शकतो, He3 आयसोटोप. तर आता आपल्याला माहिती आहे की सूर्यावर हायड्रोजन हायड्रोजन फ्युजन म्हणजे एकत्र येऊन मग ही ऊर्जा तयार होत असते. इट इज हायली एक्सप्लोजिव्ह एनर्जी आणि म्हणूनच आपल्याला सूर्यापासून प्रकाश आणि ऊर्जा मिळत असते. तर आता चंद्रावर काय आहे, तिथे पाणी नाही आहे, काही नाही आहे, म्हणजे थोडे थोडे ड्रॉप्स किंवा असे आतापर्यंत शोध लागलेले आहेत. पण आता जर न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन करून जर तिथे मोठे मोठे हेवी एलिमेंट्स असे रेडिओ ऍक्टिव्ह सापडत असतील आणि सापडले तर तो छोटे तुकडे करून त्याचे फिजन रिॲक्शन करून चंद्रावर तिथल्या लुनार सरफेसवर एक मोठा न्यूक्लिअर रिॲक्टर किंवा अणुशक्ती केंद्र आणि एक मोठा आपण भट्टीच म्हणू शकतो, ही एक अणुभट्टीच असते मोठी. तर असं तयार करायचं आहे. तर एक तर काय होणार आहे, आता नासाची मिशन आर्टेमिस जाणार आहे, त्यामधून एक महिला ॲस्ट्रॉनॉट जाणार आहे आणि नेक्स्ट मॅन म्हणजे फर्स्ट वुमन आणि नेक्स्ट मॅन. आणि भारताचा अजून तर आपण पुढचा रोवर पाठवलाच नाहीये, तो चांद्रयान-4 आणि मग माणूस आपला जाईल. तर 2040 पर्यंत या सगळ्या गोष्टींची तयारी करण्यासाठी आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला जर माणूस गेला तिथे आणि लॉंग टर्मच्या दृष्टीने आता तिथे जर स्टे करायचा असेल किंवा कॉलनाइज करायचा असेल तर तिथे मोठा एक रिॲक्टर लागणारच आहे. कारण इलेक्ट्रिसिटी किंवा हे जनरेट करून म्हणजे हे सगळं जर मोठी एनर्जी ऊर्जा आपण हे केली, निर्माण केली आणि त्याचं ट्रान्समिशन आणि कन्व्हर्शन करून इलेक्ट्रिकल याच्या सगळ्या आपल्या डिव्हाइसेसना लागणाऱ्या गोष्टी असतात. तर हे सगळं करण्यासाठी आतापासूनच तयारी केली पाहिजे. तर चायनीज स्पेस एजन्सीने भारताला इस्रोला अप्रोच केलं, पण हे अजून कन्फर्म इस्रोच्या चेअरमन किंवा डिपार्टमेंट ऑफ स्पेसने पूर्णपणे हे अजून जाहीर नाही केलेलं आहे. पण रशियाला आणि चीनला तर नक्कीच कोलॅबरेशन मध्ये मोठा हा प्रोजेक्ट करायचाच आहे. आणि नंतर येणाऱ्या काळात नासाची आर्टेमिस मिशन आणि मग पुन्हा पुन्हा भारताची चायनीज स्पेस एजन्सी, रशियाचे जेव्हा येतील तेव्हा हे एक प्रकारचं स्पेस कोलॅबरेशनच म्हणता येईल. कारण जगातले सगळे देश मिळून किंवा मोठ्या स्पेस एजन्सीज तरी निदान येऊन एकत्र येऊन काम करतात हे दिसतंय. कारण याला स्पेस ट्रिटी किंवा स्पेस कोलॅबरेशन म्हणतात. कारण चंद्र हा आपल्या सगळ्या मानवतेचा आहे किंवा इट बिलॉंग्स टू एंटायर अर्थ. त्यामुळे हे
शोध चालूच राहणार, कारण सगळ्यात जवळचा आपण सेलिस्टियल बॉडी म्हणू शकतो हा चंद्र आहे. 3,84,000 किलोमीटर्स, म्हणजे पृथ्वीपासून चंद्र हा ॲव्हरेज डिस्टन्स, आणि सगळ्यात लाडका आहे, त्यामुळे तिथे जाऊन शोध करायला कोणाला आवडत नाही. इथे बसून देखील शास्त्रज्ञ थेरटिकल लुनार फिजिसिस्ट सायंटिस्ट करतातच, पण तिथे जाऊन जी करण्याची मजा येते आणि प्रयोग करून त्याचे सातत्याने रिझल्ट चांगले, म्हणजे अपेक्षित असलेले असे आले, तर नथिंग लाईक इट. मग चंद्रावर आपण बरंच काय काय करू शकतो, कारण अख्ख्या सोलार सिस्टमची पण माहिती मिळेल, पृथ्वीचा अजून शोध लागेल चंद्रामुळे, चंद्राचा अधिक त्याचे डिस्कव्हरीज होतील. अशा खूप मिशन्स लाईन्ड अप आहेत पुढच्या 20 वर्षांसाठी, म्हणजे टाइमलाईनमध्ये अनेक गोष्टी घडणार आहेत. अगदी तुम्ही जसं सांगताय की हा 16 वर्षांचा कालावधी पुढचा 2040 पर्यंतचं तर लक्ष आणखीनच मोठं आहे. मात्र सध्या जे लक्ष हाती घेतलेलं आहे त्यामध्ये काय काय प्रामुख्यानं गोष्टी करणं गरजेचं आहे. जसं एक्सपेन्सिव्ह तर हा आहेच आहे, पूर्णपणे खर्चिक असणारा असा हा प्रोजेक्ट आहे. मात्र त्यासाठी किती मोठी टीम ही कार्यरत असणार आहे किंवा सध्या कार्यरत झालेली आहे, याबद्दल थोडी माहिती द्याल. आता रशियाचा हा प्रोग्राम आहे मेन मुख्यतः, कारण रशिया ही पायोनियर आहे स्पेसमध्ये. सगळ्यात पहिला स्पुतनिक, आणि मग युरी गागारिन कॉस्मोनॉट, मग व्हॅलेंटिना टेरेस्कोव्हा, आणि मग इतर त्यांचे मिशन्स झाले. पण नासा हे नंतर आली, तरी पण नासाने माणसाला तिथे अपोलो मिशन्स मधून पाठवलेलं आहे आणि पुन्हा ते आर्टेमिसमध्ये जाणार आहेत. पण मग रशियाला या सगळ्या देशांना मागे टाकून पुढे एक मोठं काम करायचं आहे. तो पण एक भाग असतो, कारण स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये कसं असतं, एक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन, म्हणजे जगाला दाखवण्यासाठी, आपल्या स्वतःच्यासाठी सुद्धा सिद्ध करण्याची ही एक संधी असते, आणि तो एक भाग झाला. आणि चीनची मदत का घेतली, तर चायनीज स्पेस एजन्सी सध्या जोरात आहे. त्यांचा स्पेसक्राफ्ट त्या दुसऱ्या अंधारात जो भाग असतो, अदर डार्क साइड ऑफ मून म्हणतात, तिथे स्पेसक्राफ्ट लँड झालेला आहे. आणि चांद्रयान-3 ने जो शोध लावला आणि एक तर सॉफ्ट लँडिंग केलं दक्षिण ध्रुवाजवळ, या सगळ्या गोष्टी बघून रशियाला या 2 स्पेस एजन्सीज चायना आणि इस्रो बरोबर कोलॅबरेशन करायचं आहे. तर त्यांचा अनेक मोठा टाइमलाईन, आणि त्यासाठी पैसा एकतर लागतोच, खर्चिक आहेच, आणि सायंटिस्ट, शास्त्रज्ञ, आणि त्यासाठी लागणारी ही सगळी हार्डवेअर आणि तंत्रज्ञान, सगळं विज्ञान आणि तंत्रज्ञान, या सगळ्या यंत्रणा आणि सगळं आता इन प्लेस ठेवून त्यांचा एक मोठा, म्हणजे ही मोठी मिशन आहे. ही मोहीमच अतिशय मोठी, खूप काळ अशी चालणारी आहे. आणि त्यासाठी न्यूक्लिअर पॉवरमध्ये स्पेशालिस्ट म्हणजे चायना आहेतच नक्कीच, कारण त्यांनी एक पृथ्वीवर पण न्यूक्लिअर रिॲक्टर, म्हणजे फ्युजन रिॲक्टर, जसा सूर्यावर हे तयार होतो, ऊर्जा तयार होती, तसं केलं. ते तसं पृथ्वीवर करणं रिस्की आहे. मग आता ते चंद्रावर केलं तर तिथे तरी म्हणजे देर इज नो लाईफ, तर त्यामुळे तसं तिथे करणं जरा सोपं जाईल. कारण जर काही ब्लास्ट झाले तिथे रिस्की पण आहे. हे या सगळ्या गोष्टी करणं, म्हणजे ही संकल्पनाच इतकी मोठी आहे. आणि फिजन केला तरी देखील तो न्यूक्लिअर बॉम्ब सारखा, म्हणजे एकीकडे ऊर्जा जर तयार केली आणि इफ वी कंटेन द एनर्जी, मग ती अणुशक्ती आपण निर्माण करू शकतो आणि इट कॅन बी युटिलाइज्ड फॉर पीसफुल पर्पज. पण हे सगळं जर आपण त्याचा जर नीट कंट्रोल आणि नियंत्रण केलं नाही, या सगळ्या गोष्टींचं नियंत्रण जर झालं नाही, ही ऊर्जा अतिशय मोठी, मेगा आणि अशी पण नाही, जिगा, टेरा, अशा झिटा याच्यामध्ये असते कॅलरीज. तर आता ती एनर्जी, ऊर्जा जर ती आपल्याला चॅनलाइज करायची असेल, तर त्यासाठी खूप मोठी टेक्नॉलॉजी लागणार आहे. अणुशक्ती आणि अशा न्यूक्लिअर पॉवरचे सायंटिस्ट पण लागणार आहेत, पार्टिकल फिजिसिस्ट आणि असे, आणि इंजिनियर्स टू कन्वर्ट दॅट. आणि भारतात आपल्याला माहिती की ऑलरेडी आपली न्यूक्लिअर रिॲक्टर आणि अप्सरापासून सुरू करून आपण ह्या गोष्टींमध्ये आहोतच, न्यूक्लिअर आणि स्पेसमध्ये. तर त्यामुळे रशियाला वाटतं. पण एकीकडे एक गोष्ट आहे की रशियाची वॉर जे आहे युक्रेन बरोबर, त्यामुळे त्यांना खूप कन्स्टेंट्स आहेत, किंवा सँक्शन म्हणतात, म्हणजे काही जण, काही देश
बॅन करत आहेत त्यांना आणि काही रॉ मटेरियल मिळत नाही आहेत. मग त्यामुळे त्यांना आपल्याबरोबर कोलॅबरेशन करायची ही गरज भासली असेल आणि चीनबरोबर तर त्यांना हे केलं तर त्यांची विन विन आहे फॉर बोथ. त्यामुळे फक्त चीनला हे शक्य नव्हतं किंवा फक्त रशियाला शक्य नाहीये. त्यामुळे या सगळ्या मोठ्या मोठ्या शक्ती एकत्र येऊन हे करणं गरजेचं आहे. नक्कीच. खूप खूप धन्यवाद. तुम्ही ही सविस्तर माहिती दिलीत त्यासाठी. आणि अर्थातच खूप महत्त्वाकांक्षी अशा स्वरूपाचं हे मिशन आहे. भारताचा रोल तितकाच महत्त्वाचा असेल. येत्या काळामध्ये काय जबाबदारी सोपवली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आमच्याशी केलेल्या सविस्तर चर्चेसाठी.